हॅलो. हां हॅलो बोला. हा, सांगा मला. तुम्हाला म्हटलं ना माझ्यासाठी म्हणजे मला मिलिटरीची पेन्शन मिळते हां हां नेव्हीची. हां हां आणि माझा खर्च मी करू शकते. डॉक्टर हॉस्पिटल खर्च आणि माझा खाण्यापिण्याचा खर्च पण मी करू शकते. हां 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 लिव्हिंग मध्ये राहण्यासाठी पाहिजे. पण जो राहणारा आहे त्याच्या घरच्यांची संमती पाहिजे. आणि काय राहणारा राहतं मतलब? काय राहणारा बोललात? लिव्हिंग मध्ये जो राहणार ना माझ्या बरोबर हां 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 त्यांच्या घरच्यांची परवानगी पाहिजे. हो हो बरोबर. हा, आणि मुलं वगैरे नसले पाहिजे. हां हां आणि पेन्शनर पाहिजे. पेन्शनर स्वतःचं घर आणि पेन्शनर. बरोबर बरोबर. हा, आणि माझी जी 2 मुलं आहेत ते अजून मधून मला भेटायला येतील किंवा 2-4 दिवस राहतील की असं परमिशन पाहिजे. बरोबर बरोबर. पण माझ्या खर्च मी करायला काय एक 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 मिनिट एक मिनिट बाजूने गाडी गेली. बोला काय म्हणताय? तुमचा काय? माझा सर्व खर्च मी करायला तयार आहे. खाणं पिणं, कपडा लत्ता, हॉस्पिटल, डॉक्टर सगळं मी करायला तयार आहे. हां 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 माझा खर्च त्यांनी त्याचा खर्च करायचा. तर राहतं घर स्वतःच पाहिजे. हो आणि पेन्शन पाहिजे चांगली. कळलं कळलं. हां हां 40-50 हजार तरी पेन्शन पाहिजे. मला 25,000 पेन्शन आहे. अरे हा, हो ठीक आणि आहे. माझी जर मुलं आली तर 4 दिवस राहिली तर त्याची परमिशन पाहिजे. हो बरोबर. आणि वय त्यांचं 65 ते 70 पाहिजे. हां हां तुमचं किती आहे? माझं 65. 60 बोललात ना? 65 ते 70. नाही तुमचं 60 वर्ष आहे ना वय? माझं 60 वर्ष वय आहे. पण असं मी सांगते तुम्हाला. हां 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 मी जरी जन्मले ना, माझं जन्मतारीख काही नाही कोणती घडली ती खरी खोटी मला काही माहिती नाहीये. बरं. पण मी म्हणजे दिसायला व्यवस्थित आहे, छान आहे. आणि रोज योगा वगैरे करते, व्यायाम करते. हां 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 फक्त मला गुडघेदुखीचा थोडा त्रास आहे. हां मी अश्विनी हॉस्पिटल कुलाबा मध्ये मी इलाज करते. हां 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 म्हणजे माझी सगळी जबाबदारी मी घ्यायला पाहिजे. समोरच्याने त्याचा खर्च पाणी त्यांनी केला पाहिजे. राहतं घर फक्त मी मरेपर्यंत त्याचं राहतं घर मला मिळालं पाहिजे. मेल्यानंतर त्यांची जी कोण मुलं असतील ते त्यांना ते घर मिळेल. बरोबर 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 कळलं. ठीक आहे चालेल. अजून काय सांगायचं आहे का? अजून काही सांगितलं ना, जर माझी मुलं आली 4 दिवस राहिला तर त्यांची संमती पाहिजे ना. नाही तर तुझी मुलं कशाला आली म्हणजे भेटायला वगैरे येतात ना मुलं. हो येणारच ना, मुलं आहेत ती. हा, तर मग त्यांच्या घरातल्यांनी हे नको करायला की त्या बाईंचा पण मुलगा येतो आणि इथे राहतो. बरोबर असं नाही म्हटलं पाहिजे ना. बरोबर. ठीक आहे चालेल चालेल. मी बोला. ब्राह्मणच पाहिजे मला. ब्राह्मण पाहिजे का? शक्यतो जर नाही मिळालं तर मग ठीक आहे. हे म्हणजे व्यसन वगैरे कोणतं नकोय. दारू सिगारेट वगैरे व्यसनी नकोय. आणि तब्येतीने वगैरे व्यवस्थित असावा. असं. ठीक आहे चालेल चालेल. अजून काय सांगायचं आहे का? अजून काय ना, माझ्या मुलाचं तुम्हाला सांगितलं होतं त्याच्यासाठी पण बघा म्हणून कोणी. ऐका सांगतो मी. हे बघा तुमचा जो विषय आहे ना, तर हे बघा लक्षात घ्या फक्त एवढंच की कुठे फसू नका. एकमेकांची चौकशी करा. तुम्ही त्यांची करा, ते तुमची करतील. दोघांनी एकमेकांची चौकशी करा. सुरक्षित राहा एवढंच म्हणतोय. कारण कसं मी असं बोलू शकत नाही की प्रत्येकाला आधार पाहिजे, समजलं ना. तर त्यामुळे कसं मी जे काम करतोय ते तुमचं परस्पर तुमचं बोलणं होणार आहे. माझा काही इश्यू नाही आहे ते. मी फक्त जाहिरात देतोय, कळलं ना. हो मी चौकशी करीन ना.
तुमचं तुम्ही बघायचं आहे. हां, जेणेकरून कसं तिथे ते काम करत होते, हो. परत त्यांना पेन्शन कुठून मिळते, कोणत्या कंपनीत होते, ते सगळं मी काढीन आहे. हां 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 प्रत्येक बँकेतला पाहिजे मला, हां 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 किंवा नेव्ही आर्मी, मिलिटरी, एअरफोर्स, बरं बरं बरं. मराठा इन्फंट्री, हां. म्हणजे नेव्ही मिलिटरीतला असावा किंवा कळलं. बँकेतला असावा, माझी ही इच्छा आहे. बरं 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 आणि त्याचं वय तर 70च्या वर नको आहे मला. बरोबर. हां 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 तब्येतीने नीट असावा, त्याला योगा आणि व्यायामाची आवड असली पाहिजे. बरोबर बरोबर. ठीक आहे, चालेल. आणि मला काय, मग मी नॉनव्हेज खाते, पण आता त्यांनी आता त्याला तुमची तुम्ही मुलं खाल्लं तर मी नाही खाणार. तुम्ही नॉनव्हेज खाता? हं? मी नॉनव्हेज खाते म्हणजे माझे मिस्टर नेव्हीत होते ना, हां हां म्हणून मग मी शिकले खायला, नाही तर आधी मी खात नव्हते. बरोबर बरोबर. हां तर आपण जर माझ्याबरोबर जर राहणाऱ्या व्यक्तीला नाही चालत नॉनव्हेज, तर मी सोडायला तयार आहे. बरोबर. हां 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 तुमची मुलं म्हणजे आता तुमच्यासोबत राहतात? नाही, माझा मुलगा एक चंदीगडला आहे, एक दिल्लीला आहे. सुनांना मी नको आहे, मी एकटी आहे, ती नातेवाईकांकडे राहते. हां 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 मग तुमच्या आता घरी तुम्ही आता गिरगावला तुमचं घर आहे ना? माझं घर नाही आहे, आमच्या नात्यातलं आहे ना, एक काकी, तिचं घर आहे, काकूच आहे. ते गिरगावला आहे? हा. होय का? हां हां मला वाटलं तुमचं घर आहे. ठीक आहे ठीक आहे, चालेल. बघा, एकमेकांची चौकशी करा आणि जर खात्री असेल तरच पुढे जा. हो, पण आता स्थळ तसं आलं पाहिजे ना समोर. हो, ते हे बघा, तुम्ही तुमच्या वयात जे बसतात लोक, त्यांना विचारून बघा. जर होणारं असेल तर काय पुढे जा तुम्ही. चालेल ना? पण टाकलेत का तुम्ही तसे? हो, मी टाकतच असतो. मी तुमचं हे बघा, तुमचं आता रेकॉर्डिंग मी घेतलेलं आहे. विषय कसा आहे, तुमचं रेकॉर्डिंग बघून कोण जे कॉल करतील ते जेव्हा जाहिरात अपलोड करतील तेव्हा त्या मुलाचा नंबर मी शो करणारच आहे ना. कारण कसं होतं, हे बघा, मुलांचे नंबर आम्ही शो करतो, मुलींचे करत नाही आम्ही. हां, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आम्ही मुलींचे नंबर शो करत नाही, कारण मुलींना कसं चुकीचे फोन येणार वगैरे, खूप त्रास होणार. त्यामुळे कसं मुलींचे नंबर आम्ही शो करत नाही, तर मुलांचे शो करतो. तेव्हा तुम्ही स्वतःच्या जबाबदारीने फोन लावा त्यांना, समोरच्या पार्टीला. मला कोण नजरेत आले तर मग शो आता येतील ना, कारण कसं तुमचं जो बायोडा आहे ना, तो मी अपलोड करतोय. आता जे काय तुम्ही बोललात ना, ते सगळं अपलोड करतोय. मग त्याच्यामध्ये जे कोण इच्छुक असतील ते लोक आपला बायोडा देतीलच ना. मग ते ज्या प्रकारे देतील ते सगळं ऐका नीट, आणि जर योग्य असेल तर त्यांना कॉल लावा. हो हो काळजी घ्या फक्त एवढंच दोघांनी. तुम्ही सुद्धा काळजी घ्या आणि समोरच्याला पण तुमची चौकशी वगैरे करायला द्या. पण अजून मला कोणी नजरेत असं मिळालं नाहीये, नाही तर मी फोन केला असता. हां 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 तेच सांगतोय मी. तुम्ही फोन करा. मी माझ्या आता तुम्ही यूट्यूबवर किती व्हिडिओ बघितलात? भरपूर व्हिडिओ बघितले. आणि ते तुमचं काय ते सांगा. असं मोठं हे वधूवर मंडळाचं ते भरतं नाही का, मेळावा. हां हां हा, ते दोन तीन मेळावे ते पण पाहिले मी. हां 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 मी आता मेळावे वगैरे असलं काही घेत नाही, कारण मी फक्त चॅनल चालवतो. कारण कसं आता धोकाधडी वगैरे वाढली आहे. कोण कोणाला चुना लावून जाईल सांगता येत नाही. त्याच्यामुळे मी त्या भानगडीत पडत नाही. मी फक्त लोकांना सांगतो, तुम्ही तुमच्या जबाबदारीवर जे काय करणार ते करा, असं सांगतो. त्यामुळे बघा, तुम्हाला जर योग्य वाटत असेल फोन तर तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉल लावा आणि बघा. मला पण फोन येऊ शकतो ना? तुम्हाला नाही फोन येणार, कारण तुमचा नंबर शो केला जाणार नाही. मी अच्छा, म्हणजे मी करायचा? बरोबर, तुम्ही करायचा. मी तुमचा नंबर शो करणार नाहीये. पण टाकलेत का तुम्ही अशी स्थळ? हो, टाकत असतो. आता ज्येष्ठ नागरिकच लोक येतात.
मग ते मुलं ज्येष्ठ जी मुलं तरुण मुलं असतात ना, तरुण मुलं स्वप्नाळू असतात, स्वप्नात राहतात. बरीच मुलं लग्नाशिवाय तशीच राहतात आणि नंतर म्हातारपणी त्यांना आधार असतो, हवा असतो ना. आणि मग त्यावेळी मग त्यांना कळतं की अरे आपलं आयुष्य आपण फुकट घालवलं आणि मग ते लग्न करतात. बरीचशी मुलं आता बघा कितीतरी वयस्कर मुलं दिसतील तुम्हाला, पण ती लग्न करत नाहीत. ती कंटाळतात, म्हणतात आपलं लग्न होणार नाही आणि नाहीच करायचं आहे असं म्हणतात. पण ॲक्च्युअल त्यांना लग्न करायचं असतं, पण होत नाही, जमत नाही, मग ते कंटाळतात असं. आणि मग ते मग शेवटी मग विचार करावाच लागतो, कारण जेव्हा एकटं आयुष्य जगताना मग विचार करावा लागतो आणि मग ते लोक आपलं बायोडा देतात उशिरा. ही आताची स्थिती आहे, समजलं ना. तर त्याच्यामुळे कसं फक्त एवढीच काळजी घ्या, कुठे फसू नका कोणीच. तुम्ही पण फसू नका, समोरच्याला पण सुरक्षित वाटलं पाहिजे, त्याने पण फसायला नको पाहिजे. आता या वयात मी काय फसवणार कोणाला तुम्ही सांगा. तसं नाही हो, पण शेवटी कसं प्रत्येकाचं लाईफ आहे ना, ते एन्जॉयने जगलं पाहिजे, व्यवस्थित जगता आलं पाहिजे. शेवटचे क्षण चांगल्या प्रकारे घालवता आले पाहिजे. तुम्ही टाकलेत का ते स्थळ कुठले? घटस्फोटित किंवा विधवा? हो टाकलेले आहेत, मी भरपूर टाकलेले आहेत. तुम्ही बघा, तुम्ही सबस्क्राईब केलात का? हो मी बघते, चालूच आहे माझं बघणं. सबस्क्राईब केलात का मला? काय? मला सबस्क्राईब करून ठेव. हां बघतो मी केलाय का बघते. ऐका, केलं असणार तुम्ही, तुम्हाला एवढे व्हिडिओ दिसत आहेत म्हणजे केलं असणार. हा खूप व्हिडिओ मुलींचेच खूप बघितलं मी. मुलींचे दिसत आहे, मुलांचे दिसत नाहीये. मुलांचे पण आहेत. मुलांचे म्हणजे तुम्ही सांगताय आता असा मुलगा आहे, हो हो अशी मुलगी पाहिजे. बरोबर. आता पुढे मी आता शॉर्टकट व्हिडिओ बनवणार आहे. कारण कसं म्हणजे आपण जी चर्चा करतो ती चर्चा फक्त मुलींसाठी करेन मी, पण मुलांसाठी मी शॉर्टकट व्हिडिओ बनवणार. कारण मला कॉलच एवढे येत आहेत की मला हँडल करणं शक्य नाही, इतके कॉल येत आहेत आणि प्रचंड कॉल असतात. म्हणजे काम व्यस्तच राहावं लागतं, त्याशिवाय इतर माझं काम करता येत नाही मला. आणि म्हणून मी हल्ली व्हिडिओ पण नाही टाकलेत बघा. कारण आता ऑलरेडी व्हिडिओ माझे जास्त झाले आहेत आणि मी जास्त व्हिडिओ कशाला टाकू हे पण आहे. त्याच्यामुळे मी जास्त नाही आता विचार करत. मी फक्त एवढंच की म्हणजे जे काही गरजू आहेत ना त्यानेच व्हिडिओ द्यायचे आहेत, एवढंच माझा विचार आहे. बाकी काय नाही. बाकी बघूया आता कसं काय वेगळं थोडंसं चेंज करतो आहे. काय शॉर्ट व्हिडिओच घेणार आहे मी मोठे व्हिडिओ नाही घेणार आहे आता पुढे. शॉर्टकट लोकांना माहिती मिळावी आणि फी पण वाढते ना, त्याच्यामुळे कसं म्हणून शॉर्ट व्हिडिओ परवडतील लोकांवर ताण पडू नये म्हणून याच्यासाठी मी शॉर्ट व्हिडिओ घेणार आहे असं. आणि तुम्हाला पण बघायला बरं पडेल, डेटा संपणार नाही तुमचा जास्त. ठीक आहे, चालेल. विदूर आणि घटस्फोटित बघायसाठी काय करावं लागेल मोबाईल मध्ये? काय नाही, तुम्ही एक काम करा, नाही तर सामाजिक संघर्षावरती जा. चॅनल कुठलाही व्हिडिओ माझा दिसला ना की त्याच्यावरती बघा, खालती लिहिलेलं असतं सामाजिक संघर्ष असं लिहिलं असतं बघा खाली. त्याच्यावरती बोट लावलं की चॅनल ओपन होणार. चॅनल ओपन झाला की व्हिडिओमध्ये क्लिक मारायची. व्हिडिओमध्ये क्लिक मारून सगळे व्हिडिओ बघा, तुम्हाला कुठला पाहिजे तो घ्या. खूप व्हिडिओ दिसणार तुम्हाला, प्रचंड व्हिडिओ दिसणार. तसं पण बघू शकता तुम्ही. ठीक आहे, काळजी घ्या, सुरक्षित राहा. फक्त एवढं सांगतो, पुन्हा सांगतोय मी. कुठे धोकाधडीचे विषय नाहीत, कुठे लुबाडणूक असलं मी करत नाही काय ते. आणि पैशासाठी तर मुळीच काम करत नाही. त्याच्यामुळे कसं माझे व्हिडिओ कमी असतात, मी जास्त व्हिडिओ टाकत नाही. ठीक आहे, चालेल ठीक आहे. ज्या मुलाला हा बायोडा चालत असेल तर त्या मुलाने जाहिरात द्यायची आहे, एवढं लक्षात ठेवा. कारण तुमची जाहिरात बघून या मॅडम तुम्हाला कॉल करतील. कारण काय? कारण तुमचा फोन नंबर त्यांना दिसला पाहिजे. कारण आम्ही लग्न जुळवत नाही, मी काय करतो, जाहिराती घेतो. आमचं चॅनल आहे सामाजिक संघर्ष या नावाने, त्यावरती जाहिराती घेतो. मी कोणाची जबाबदारी घेत नाही. कोणाचं काय आहे विषय आम्हाला काही माहिती नसतं. तुमचं तुम्ही चौकशी करून लग्न करायचं आहे, हे लक्षात घ्या. मी पुन्हा सांगितलेलं आहे. कारण कसं, मला कुठलाही मी धोका पत्करणार नाही, कारण आमचं चॅनल व्यवस्थित चाललं आहे आणि चांगलं काम करतो आहे चॅनल. त्यामुळे 2 नंबरची कामं आम्ही करत नाही.
मध्यस्थी इथे कोण नसल्यामुळे धोका नसतो. फक्त तुम्ही एकमेकांची चौकशी करणं गरजेचं आहे, नाही तर धोका उत्पन्न होऊ शकतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. ठीक आहे.